हॅलो हाय एव्हरीवन, कसे आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन SV ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत इंग्लिश क्लास 1 युनिट नंबर 3 पोएम नंबर 3.5 ओपन अ बुक वर्कबुक सोल्युशन. ओपन अ बुक वर्कबुक सोल्युशन. चला तर पाहून घेऊया. वर्ड्स अँड मीनिंग्स देण्यात आलेला आहे. वंडरस, वंडरस म्हणजेच काय म्हणले मी? अद्भुत. वंडरस म्हणजेच काय? अद्भुत. त्याला इंग्लिश मध्ये वंडरफुल असे सुद्धा म्हणतात. वंडरफुल म्हणजे सुद्धा अद्भुतच येईल. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे ओरल वर्क म्हणजे तोंडी काम. लिसन अँड रिसाइट. लिसन, लिसन म्हणजेच ऐका. रिसाइट, रिसाइट म्हणजेच गाणं म्हणून दाखवा. लिसन टू द पोएम गिवन ऑन टेक्स्टबुक पेज नंबर 46 देन रिसाइट इट. तर टेक्स्टबुक पेज नंबर 46 वर आपल्याला पोएम देण्यात आलेला आहे. काय देण्यात आलेला आहे? पोएम देण्यात आलेला आहे. तर ते पोएम काय करा म्हणलेलं आहे? ऐका म्हणलेलं आहे. आणि देन रिसाइट इट, त्यानंतर तुम्ही काय करा म्हणलेलं आहे? गाणं म्हणून दाखवा म्हणलेलं आहे. त्याला म्हणून दाखवा असं म्हणलेलं आहे. टीचरसाठी इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहेत. द टीचर फर्स्ट रीड द इंटायर पोएम. तर इथं टीचरनं काय करायचं आहे? फर्स्ट इंटायर पूर्ण पोएम तिथं रीड करून दाखवायचं आहे. त्यानंतर लाईन बाय लाईन रीड करायचं आहे. आणि दॅट आफ्टर स्टुडंट्सनं काय करायचं आहे? ते रिपीट करायचं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे लेट अस लर्न. लेट अस लर्न. चला तर शिकून घेऊया. ही शी इट. ऑलरेडी हे टेक्स्च्युअल आपण पाहिलं. तर ही शी इट हे कॉमन नाउन्स कशासाठी यूज करतो हे ऑलरेडी टेक्स्च्युअल पाहिलं. पुन्हा आपण इथे वर्कबुक मध्ये सुद्धा पाहणार आहोत. चला तर पाहून घेऊया. द वर्ड ही शी इट आर समटाइम्स यूज्ड अ प्लेस ऑफ नेमिंग वर्ड्स. तर जे वर्ड्स आहेत ही शी इट हे जे 3 वर्ड्स आहेत हे वर्ड्स कोणा जागी आपण यूज करतो? नेमिंग वर्ड्स, आपल्या नावाजागी. प्रत्येकाच्या नावाजागी आपण ही शी इट हा वर्ड तिथे यूज करतो. आता ही कोणासाठी यूज करणार आहोत हे इथं सांगितलेलं आहे. ही इज यूज्ड द प्लेस ऑफ नेम्स ऑफ मेन्स अँड बॉईज. जिथं मेनचे नेम म्हणजे मेन म्हणजेच काय? मेल. मेलची नावं असतील किंवा बॉईजची नावं असतील त्यांच्या नावाऐवजी आपण तिथे काय यूज करणार आहोत? ही हा वर्ड यूज करणार आहोत. देन शी इज यूज्ड टू प्लेस ऑफ द नेम्स ऑफ वुमन्स अँड गर्ल्स. वुमन्स, वुमन्स म्हणजेच काय? स्त्रिया. गर्ल्स, गर्ल्स म्हणजेच काय? मुली. स्त्रियांच्या नावाऐवजी किंवा मुलींच्या त्यांच्या नावाऐवजी आपण तिथे कॉमन नाउन म्हणून काय यूज करणार आहोत? शी हा वर्ड तिथे यूज करणार आहोत. It is used in place of naming things, birds and animals. वस्तूंच्या नावाऐवजी किंवा प्राण्यांच्या नावाऐवजी किंवा पक्ष्यांच्या नावाऐवजी तिथे आपण इट हा वर्ड यूज करणार आहोत. काय यूज करणार आहोत? इट हा वर्ड तिथे यूज करणार आहोत. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे क्लास वर्क होमवर्क. नोट द स्टुडंट्स मे डू टेक्स्च्युअल ऍक्टिव्हिटी 3 and 5 इन टेक्स्टबुक इटसेल्फ. तर टेक्स्टबुक्स मध्ये आपल्याला 2 ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे. 3 and 5 स्टुडंट्सने बाय ओन ते सॉल्व्ह करायचं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे रीड द फॉलोइंग वर्ड्स अलाउड अँड राईट देम. खाली काही वर्ड्स देण्यात आलेले आहे त्याला मोठ्याने रीड करा म्हणलेलं आहे आणि लिहा म्हणलेलं आहे. पीपल, पीपल म्हणजेच काय? माणसे. शेअर, शेअर म्हणजेच काय? देवाणघेवाण करणे किंवा वाटणे. वंडरस, वंडरस म्हणजेच अद्भुत. वर्ल्ड, वर्ल्ड म्हणजेच जग. एनिथिंग, एनिथिंग म्हणजेच काही. वॉन्ट, वॉन्ट म्हणजेच पाहिजे. प्लेसेस, प्लेसेस म्हणजेच ठिकाणे. काइंड, काइंड म्हणजेच प्रकार. ओपन, ओपन म्हणजेच उघडा. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे राईट एनी 2 pairs ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. पोएम मधून आपल्याला 2 जोड्या हुडकायचे. 2 pairs म्हणजेच काय? 2 जोड्या. कशाच्या? रायमिंग वर्ड्सच्या. रायमिंग वर्ड्सच्या आपल्याला 2 pairs इथं फाइंड आउट करायला सांगितलेले आहे. चला तर पाहून घेऊया. फाइंड, काइंड. फाइंड, काइंड, शेअर, देअर, टू, यू. तर आपल्याला इथे 3 pairs भेटलेले आहेत. आपण कोणतेही 2 pairs इथं लिहून घेऊ शकतो. चला तर लिहून घेऊया. काइंड, फाइंड. फाइंड डॅश काइंड. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे शेअर डॅश देअर.
अशा प्रकारे आपण पोएम बेस्डच आहे, पोएम मधून शोधूनच आपल्याला इथं काय लिहायचं आहे, आन्सर लिहायचं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे, हॅव यू रीड एनी ऑफ दिस स्टोरी बुक्स? टिक द वन्स यू हॅव. तर खाली काही बुक्सची नावं देण्यात आलेली आहेत, त्यापैकी कोणते तरी या 6 स्टोरी बुक्सची नावं देण्यात आलेली आहेत, त्यापैकी कुठलं तरी तुम्ही बुक्स रीड केलेला आहात का? जर कोणतं बुक रीड केला असाल तर त्याला काय करा म्हणलेलं आहे, टिक करा म्हणलेलं आहे. आणि तुमच्याकडे कोणतं बुक आहे त्याला सुद्धा काय करा म्हणलेलं आहे, तर टिक करा असं म्हटलेलं आहे. तर टीचरसाठी इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेली आहेत. The teacher encouraged the student to discuss about the plots, characters of the story they have read. तर स्टुडंट्सनी किंवा मुलांनी कोणकोणते बुक्स रीड केलेले आहेत, कोणकोणत्या स्टोरी रीड केलेल्या आहेत, तर त्या स्टोरीमध्ये कोणकोणते कॅरेक्टर्स आहेत, कोणकोणते प्लॉट्स आहेत, स्टोरी कशी आहे, त्याबद्दल स्टुडंट सोबत काय करायचं आहे, तिथं डिस्कस करायचं आहे. तर आफ्टर नेक्स्ट वन आहे, तर स्टोरी बुक्सची नावं देण्यात आलेली आहेत. चला तर पाहून घेऊया. तेलानी रामन, अकबर अँड बिरबल, बाल हनुमान, 3 लिटल पिग्स, द अगली डकलिंग, द स्टोरी फ्रॉम द पंचतंत्रास. तुम्ही कुठल्याही बुकला तिथं काय करू शकता, टिक करू शकता. मे बी म्हणजे तुम्ही कोणते बुक्स रीड केलेले आहात त्या बुक्सला तुम्ही तिथं काय करू शकता, टिक करू शकता. तर मी इथं अकबर अँड बिरबलला करेल, बाल हनुमान करेल आणि द अगली डकलिंगला करेल, कारण हे स्टोरीज आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे, लुक ॲट द पिक्चर्स अँड राईट ही शी इट करेक्टली इन द ब्लँक्स. तर ही शी इट रिलेटेडच आता आपण पाहिलो इथं, त्या रिलेटेडच हा क्वेश्चन आहे. तर ॲनिमल्स, बर्ड्स आणि थिंग्ससाठी आपण इट यूज करणार आहोत. मेन और बॉईजसाठी आपण ही यूज करणार आहोत. तर वुमन अँड गर्ल्ससाठी आपण शी हा वर्ड तेथे यूज करणार आहोत. चला तर पाहून घेऊया. दिस इज अ कॅट. कॅट, कॅट काय आहे, ॲनिमल. ॲनिमलसाठी आपण कुठलं प्रोनाउन यूज करणार आहोत, इट हा प्रोनाउन यूज करणार आहोत. तर काय येईल आन्सर, डॅश डॅश इज स्लीपिंग इन द बास्केट. तर आन्सर काय येईल, इट इज स्लीपिंग इन अ बास्केट. तर आन्सर काय येईल, इट इज स्लीपिंग इन बास्केट. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे, लुक ॲट अनुषा. अनुषा काय आहे, गर्ल आहे. अनुषा काय आहे, गर्ल आहे. तर गर्लसाठी आपण कॉमन नाउन यूज करणार आहोत शी. तर काय येईल आन्सर, डॅश डॅश शी इज सिटिंग ऑन अ स्विंग. तर आन्सर येईल शी इज सिटिंग ऑन अ स्विंग. तर आन्सर येईल शी. आन्सर येईल शी. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे, द क्लोन विल कम सून. क्लोन म्हणजेच काय, जोकर. क्लोन म्हणजेच काय, जोकर. जोकर हा कोण असतो, मॅन असतो. कोण असतो, मेल किंवा मॅन असतो. तर मॅन किंवा बॉयसाठी आपण काय यूज करणार आहोत, ही हा वर्ड यूज करणार आहोत. काय यूज करणार आहोत, ही हा वर्ड यूज करणार आहोत. तर काय येईल पहा आन्सर, डॅश डॅश इज अ व्हेरी फनी. तर आन्सर येईल ही इज अ व्हेरी फनी. ही इज अ व्हेरी फनी. तर आन्सर येईल ही. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे, दॅट बलून इज अ प्रिटी. बलून, बलून काय आहे, एक वस्तू आहे. बलून काय आहे, थिंग आहे, वस्तू आहे. तर थिंगसाठी किंवा वस्तूसाठी, ॲनिमलसाठी किंवा बर्डसाठी आपण काय वर्ड यूज करणार आहोत, इट हा वर्ड यूज करणार आहोत. तर आन्सर येईल डॅश डॅश बिलॉंग्स टू माय फ्रेंड्स. तर आन्सर येईल इट बिलॉंग्स टू माय फ्रेंड्स. तर आन्सर येईल इट. तर अशा प्रकारे आज आपण पोएम नंबर 3.5 ओपन अ बुक हा वर्कबुक सोल्युशन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.